तटकरे पटेल मुख्यमंत्री भेटीसंदर्भात सुनेत्रा पवार अनभिज्ञ असल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती का दिली नाही? सुनेत्रा पवारांचा तटकरे आणि पटेल यांना सवाल। ज्या भेटीची माहिती सुनेत्रा वहिनींना द्यायची असते ती दिली जाते। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून स्पष्टीकरण। मुख्यमंत्र्यांसोबतची प्रत्येक भेट ही राजकीय असते असं नाही, तटकरेंचं विधान। नागपूरमधील रामरक्षा आंदोलनाचं मुख्यमंत्री फडणवीसांना निमंत्रण। खासदार संजय राऊत यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। 18 जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये रामरक्षा पठण। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस। 20 जुलैला संसदेवर निघणाऱ्या शांततापूर्ण मोर्चामध्ये सहभागी होण्याचं वांगचुक यांचं आवाहन। तर दिल्ली हायकोर्टाकडून वांगचुक यांच्या प्रकृतीसंदर्भात चिंता व्यक्त। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राज ठाकरेंचा पाठिंबा। पारदर्शक व्यवस्थेसाठी उभ्या केलेल्या आंदोलनाच्या पाठीशी राज ठाकरेंची पोस्ट। वांगचुक यांच्या उपोषणामध्ये पंतप्रधान मोदींनी लक्ष घालावं, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मागणी। राज्यामधील लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारातच। 3201 शाळा अजूनही अंधारात। 11,000 शाळांमध्ये वीज असूनही कार्यरत नाही। 23,855 शाळांमध्ये इंटरनेटही नाही। संगणकही बंद असल्याची माहिती समोर। मराठवाड्यामध्ये 17.65 लाख हेक्टर जमिनीवर दुबार पेरणीचं संकट आणखी गडद। पावसानं दडी मारल्यानं पाण्याअभावी खरीपाची पिकं धोक्यात। पाण्याअभावी उगवलेली पिकं सुद्धा धोक्यात आहेत। नीट पेपर लीक प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर। शिवराज मोटेगावकर यांना 5 लाखांमध्ये मिळवले होते केमिस्ट्रीचे प्रश्न। एनटीएचा पेपर सेट करणारे पॅनल सदस्य पीव्ही कुलकर्णींना 5 लाख दिल्याचा आरोप। मुंबईच्या जुहू किनाऱ्यावर पालिका कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता। नाले वेळेमध्ये साफ न केल्याचा समुद्र किनाऱ्यांना बसतोय फटका। किनाऱ्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे निळाशार समुद्र काळवंडला। विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी भीषण दुर्घटना। आज सकाळी 4 अल्पवयीन मुलं समुद्रामध्ये वाहून गेली। दोघांना सुखरूप बाहेर काढलं, तर इतर 2 मुलांचा शोध सुरू। मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलमधील प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर। काल अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशाला लोखंडी कड्यानं मारहाण, तर चर्चगेट विरार लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी। उद्यापासून भारताची पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्युएल ट्रेन धावणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ट्रेनचा शुभारंभ। हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावर 10 डब्यांची हायड्रोजन ट्रेन धावणार। नव्यानं उफाळून आलेल्या अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले। ब्रेंट क्रूडचे भाव 1% वाढून $86 प्रति बॅरलवर। इंग्लंडचा धुव्वा उडवत अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये। शेवटच्या 7 मिनिटांमध्ये फिरला सामना। अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 न उडवला धुव्वा। फायनलमध्ये अर्जेंटिनाचा सामना बलाढ्य स्पेन विरुद्ध होणार।